आता आपण पावस इथे पोहोचलो आहोत. दुपारचे 3:10 झालेले आहेत. इथे स्वामी स्वरूपानंद यांचं मंदिर आहे आणि देसाईचे आंबेवाले हे म्हणजे पावसचे फेमस. आता पुढचा स्टॉप आहे आपला पूर्णगड आणि मग पूर्णगडच्या इथून आपण जाणार मालवण. हा सगळा कोस्टल रोड आहे. मालवण कधी ठरलं बाई? आम्ही पूर्णगडला जायला निघालेलो आहोत. आम्ही पूर्णगडला जातोय पण बघूया पुढे काय म्हणतात. शेट लेट्स सी व्हाट हॅपन्स. अनुष्का तू रेडी आहे? मला उचललंय नुसता, मला कायच माहित नाही कुठे. हिला घरातून उचलून आम्ही निघालेलो आहोत. पूर्णगडला जातोय सांगून. बट डॉगी के मन में लड्डू फुटा है तो हम जा रहे शायद मालवण. बघूया कुठपर्यंत पोहोचतो आज. येस सनसेटला आपण पोहोचू शकतो. 3 तास आहेत. 3 तासात आपण इझी मालवण पोहोचू शकतो. सो लेट्स सी पुढे काय होतं बघत राहण्यासाठी ब्लॉग बघत राहा. आता कुठे पोहोचलो आपण? आता आपण गावखडीत पोहोचलोय. आता आपण गावखडीत पोहोचलोय. गावखडीत हे सुंदर दृश्य बघून मला माझ्या मामाच्या गावाची आठवण येते. दृश्य बघा तिकडे समुद्र आहे. पूर्ण कोस्टल रोड आहे. पूर्ण कोस्टल रोड आहे. वाव. येणार आहे तो सेम झरी विनायक रत्नागिरी सारखा टर्न आहे पण एक्झॅक्ट रेप्लिका ऑफ द रोड म्हणता येईल तसा आहे टर्न. मी आता जस्ट दाखवतो तुम्हाला. आता आपण नवीन वाट आता काय येईल गणेश घोडे थोड्याच वेळात. रस्त्यात आहे तुझ्याकडे येते. मला तुझा ऍड्रेस टाकून ठेव ना, तुला उचलते मी. मी खरंच येते. हॅलो नेटवर्क गेला इथे. वांगणी आला. कट कट कर. चला आपल्याला डेटा चाललेलो आहोत मालवणला. आता सुरू. इकडे आपण आता कशेळी नावाच्या गावाकडे पोहोचलोय. कशेळी नावाच्या गावामध्ये इकडे एक खूप सुंदर सनसेट पॉइंट असा एक स्थापित आहे. कशेळी सनसेट पॉइंट. कशेळी सनसेट पॉइंट. देवघाळी बीच. इथून आतमध्ये रस्ता जातो. इकडून आतमध्ये हा रस्ता हा टर्न मारला. इकडे हे पेडणेकरांचं घर आणि इथून हा राईट साईडला रोड कशेळीला जातो. आता समोर आपण गेलो की आडिवरे लागणार आहे. ते पण एक सुंदर गाव आहे. त्याच्या आतमध्ये स्विमिंग साठी नदी बघ किती सुंदर आहे. छान. बॅक वॉटर्स आहेत. सगळं मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहे ना हे. आणि हा ब्रिज आहे छोटासा त्याच्यावरून. आपण चाललो पुढे. मालवण. बॉईज आर गोइंग टू मालवण. आता आपण आडिवरेला पोहोचलो आहोत गाईज. आणि हा स्पॉट इथे हे सगळे फेमस वडापाव स्पॉट आहेत. वृंदावन धाबा. वृंदावन धाबाकडे वडापाव नक्की ट्राय करा. इट्स लाईक अ सुप्रीम वडापाव ऑफ आडिवरे. तर गाईज आम्ही एक स्टॉप घेतलाय. हा नवीन ब्रिज बांधतायत नाटेवरती. नाटे गाव आहे आणि पूर्ण पाणी सुकलेलं आहे. आता लो टाईड चालू आहे त्याच्यामुळे पाणी खूप सुकलेलं आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता मँग्रोव्हचं प्लांटेशन झालेलं आहे. इथे पण आमच्याकडे एक प्लांटेशन आहे. अनुष्का पेवेकर मर्वेड्स. आणि हा आहे डॉक्टर डॉगी. गाईज आता आपण मालवणला पोहोचलो आहे. संध्याकाळचे 5:45 झाले आहेत आणि खूप सुंदर ब्युटिफुल हा एक सनसेट होत आहे. आम्ही सुवर्णगडाला पोहोचलोय फायनली. मालवणला पोहोचलो डॉगी. येस मालवणला पोहोचलो फायनली. फुल पॉवर. पाणी आहे. हा एस्केप रूट आहे. आम्ही पोहोचलेलो तर आहोत पण पोचायचं परत कसं आहे माहित नाही. क्रेझी. हे आमची एक मैत्रीण जॉईन झाली आम्हाला. तोंड दाखव तुझं का. मालवणची आहे. 2 hours 45 minutes. We have done it. Yeah. पोचलो आपण बीचवर. स्पीकर आणला आपण. आणलाय.